प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। ओपनिंग पेअर इमिडिएटली पाठवा, लगेचच फिल्डिंग सेट करा। ब्लॅक स्क्रीन एंड कडून गोलंदाजी केली जाईल, ही सूचना लक्षात घ्या। यासाठीच फार एंडचा वापर आपण करू शकता। मी शिरगाव आणि त्यांच्या विरुद्ध संघ इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल। शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत। मागच्या सामन्याचा सामनावीर वैभव आणि त्याची सोबत देतो विठ्ठल, तर गोलंदाजीसाठी पॉवर प्लेमध्ये फ्रंटलाईन गोलंदाज शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाकडून दर्शन शिंदे ॲज युजली आपण बघत आहोत। सध्या गोलंदाजीसाठी सज्ज असताना उपस्थित सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सस्नेसरचे स्वागत। कल्याण विबर्स 10 क्रिक या वाड्याच्या वतीने आमच्या समोर जॉईन झालेल्या आहेत, तर सर्वांचं स्वागत। सर्व उपस्थितांना मानाचा प्रेमाचा जय शिवराय। 3-2-1 लेट्स प्ले। दोन्ही टीमला शुभेच्छा। पहिला बॉल टप्पा पडल्याबरोबर सडनली रायज होत असताना पाहायला मिळाला। लेनचा प्रतिम वापर सध्या करत असताना गोलंदाज दर्शन यापूर्वीच्या सामन्यामध्ये देखील त्यानं 25 धावासंख्येचं संरक्षण करत असताना चांगली गोलंदाजी केली होती। साई समृद्धी मानिलूच्या विरुद्ध तोच कॉन्फिडन्स आता या सामन्यात तो सध्या कंटिन्यू करत असताना डॉट बॉलनं स्पेलला केली सुरुवात। समोर हार्ड हिटर बॅटल विठ्ठल, खोलात होता बॉल, समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तो फसतोय। वेग चांगला पाहायला मिळाला। पहिला बॉल गुडली स्पॉटवर टप्पा पडला, अधिकचा उसळला, तदनंतर हा फुल लेंथ सरळ बॅटन पाठमधून पाठीमागे यष्टीरक्षक मयूर शिंदे यांच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना लागोपाठचे 2 डॉट बॉल सध्या त्या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत गोलंदाज दर्शन शिंदेकडून। स्कोरबोर्डवर टीमची धावसंख्या अजूनही सुरू झाली नाही, संघर्ष सुरू आहे। बॅकफुटवर आले, हुक करण्याचा प्रयत्न, डाऊन लेग स्टिक, वाईड कॉल फ्रॉम ऑन फील्ड अंपायर। मिळेल ते एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसोबत बक्षीस पात्र फेरीच्या सामन्यात सध्या डाव सुरू झालाय। फलकाचा शुभारंभ होतोय, धावसंख्येचा श्रीगणेश होतोय, तो फलंदाजी करणाऱ्या शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाचा। 1 धाव सध्या स्कोरबोर्डवर। शांत वातावरणाची निर्णायक तिसरी रजनी 33वा पर्व आदर्श चषक 2025 मुरबाड ग्रामीण टेनिस क्रिकेट जगताचा वर्ल्ड कप सध्या आपल्या समोर रंगत असताना स्वीप करण्याचा प्रयत्न, तू देखील फसतोय। 1 मोर डॉट, कंट्रोल विथ ॲक्युरेसी आपण बघत आहोत गोलंदाज दर्शन शिंदेच्या वतीनं। वाईड नंतर पुन्हा एकदा छोटेखानी वापसी तो करत असताना डॉट बॉल नियंत्रित आणि दिशेवरती चांगलं कंट्रोल त्याच्या वतीनं सध्या आपण बघत आहोत। बॅकफुटवर आले, हुक करण्याचा प्रयत्न, हवं तसं टायमिंग झुलं नाही। शॉट बॅकवर्ड्स कोटेकला, फिल्डर डायरेक्ट किल्ड, कुल बी डेंजरस। वैभव होते त्या ठिकाणी, फिल्डर फ्रेममध्ये देखील नव्हतं। लेग बायचा सिग्नल त्या ठिकाणी ऑन फील्ड अंपायरकडून एक एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीला। स्कोर सध्या एक्स्ट्रा धाब्याच्या सोबतीनं दाफलकावरती पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल। आतापर्यंत 2 ऑन बोर्ड, 2 धावा दाफलकावरती। स्लो अँड स्टडी स्टार्ट फ्रॉम ओपनर विठ्ठल। 4 चेंडूचा सामना केला, एकही धाव विथ द बॅट दाफलकावरती त्यांना नोंद करता आली नाही। स्ट्रायकर एंडला इन्फॉर्म बॅटर वैभव। मिस टाइम, झेलची संधी बनली आहे। लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय, जजमेंट सुरू आहे आणि झेल संपादित होतोय। फलंदाज बाद। याचबरोबर मोठ्या मॅचमध्ये मोठा फलंदाज आता गारद केलाय, तो दर्शन शिंदेनं। पहिली सफलता शिवप्रेमी शिरगावला, फलंदाज बाद। बिग विकेट डाऊन, बिग लॉस। वैभव परत आहेत माघारी।
ते झाले नाही. आता बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये चंदूकडून अधिकच्या अपेक्षा असतील. पहिल्या सामन्यात सामनावीर पुरस्कार त्यानंही संपादित केलेला आहे. सो द कॉन्फिडन्स त्याच्याकडे. बॅकफुटवर आले, फक्त लेट कट करण्याचा प्रयत्न तो देखील फसतोय. डॉट बॉल. याचबरोबर षटकाची सांगता इकॉनॉमिकल कामगिरी दर्शन शिंदेची. 2 धावा खर्च केल्या, काढले महत्वाची 1 विकेट आणि सध्याच्या घडीला क्वार्टर फायनलमध्ये अवस्था थोडीशी नाखुश निराशाजनक धावफलकाची. शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघ टॉस जिंकल्यानंतर सध्या फलंदाजी करत असताना षटक दुसरं सध्या सुरू होते. सिराज येतात गोलंदाजी करता. महत्त्वाच्या सामन्यात आता बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये देखील बदलाव. पहिल्या सामन्यात कॉन्फिडंटली पलटवार केला तो शिवप्रेमी शिरगावनं. दुसरा सामना त्यांनी संघर्ष करून जिंकला, तर तिसऱ्या सामन्यात सध्या चांगली कंबर कसण्यास भाग पाडलंय प्रतिस्पर्धी शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीला. षटक दुसरं सुरू होते. सिराज तयार. पहिला बॉल लो, फुल टॉस. काव फेसला बॉल ट्रॅव्हल होईल. फिल्डर डीपमधून पोहोचतात. मेजर सचिन चोरगे जोपर्यंत बॅकअप केलं जाईल, नॉस्टाकर इनला रिटर्न थ्रो केला जाईल, मिळेल ती फक्त 1 सिंगल धाव. आणि या सिंगल धावेच्या सहाय्यानं सध्या धावसंख्या आपण बघत आहोत 3 ऑन बोर्ड. 3 धावा स्कोरबोर्डवर. एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल मनोज कार्वे सर, मागच्या दोन्ही क्वार्टर फायनल लो स्कोरिंग झालेलं आहे. शॉर्ट ऑफ गुडलेन पूल करण्याचा प्रयत्न, लाईन इथे खराब आहे, इट इज वाईड. 1 एक्स्ट्रा धाव मिळेल. गाईडलाईनच्या बाहेर हा चेंडू आपण बघत आहोत. त्याच कारणाचा ऑनफिल्ड अंपायरकडून एक्स्ट्रा रनचा लगेचच क्विक सिग्नल देण्यात आलेला आहे. अतिरिक्त 1 धाव मिळताना दिसेल. स्कोरबोर्डवर सध्या टीमची टोटल 4 4 ऑन बोर्ड. 11 बॉल अजूनही पहिल्या डावाच्या बागेत. पायचं कितीपर्यंत मजल मारेल संघ शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी. गोलंदाज तयार सिराज. राऊंड विकेट. कमी गतीने टाकलेला बॉल आता चांगलाच फिरवलाय. टप्पा पडल्याबरोबर बॉलला मिळालेलं अतिरिक्त वळत, त्याचबरोबर बाउन्स पाण्याजोग होता. मात्र ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला आता चॅलेंज केलं तर बॅटर चंदू कराळेनं. सो DRS त्यांना आता वापरात आणलाय. टेक्निकल टीमचा सपोर्ट आपल्याला घ्यावा लागेल, एक्झॅक्टली पाहावं लागेल बॉलची पिचिंग, बॉल पडला कुठे, बॉल फिनिश कुठे होतोय, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात घ्याव्या लागतील थर्ड अंपायरला. आणि त्यानंतर जो काय निर्णय तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फार डिलिव्हरी सिरीज. डॉट बॉल. रिव्ह्यू आता गमावलाय तो बॅटिंग करणार शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीनं. वाईड नंतर डॉट बॉल. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. राऊंड विकेट आले. हलकासा आउट स्विंगर, चांगला टर्न पाहायला मिळाला. स्वीप करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळतात. बॉल चालला मिड विकेटला. चांगलं टायमिंग झुलताना पाहायला मिळेल. बॉल मिड विकेट सीमारेषेला भेदून चिडून फाडून दुबागून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1-2 का 4 येतोय तो लेट पण थेट. फटका ग्रेट. 4 धाब्यांसाठी चौकार. गुड शॉट. दरम्यान गॅप मोठा होता. एक्झॅक्टली प्रॉपर प्लेसमेंट आपण बघत आहोत चंदू कराळेकडून. धावसंख्येसाठी स्ट्रगल. चौकारानं स्कोर 8. विचिर रिव्हर्स टेप. डीप थर्डमॅनला बॉल आता पाठवलाय. तिसऱ्या टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर. हा स्विच नाही तर स्वीट फटका. चौकार. लागोपाठच्या 2 चौकारासमेत आपण बघत आहोत. धावफलकाला दिली गेलेली गती फलंदाज चंदू कराळेकडून. स्कोर सध्या 12-12 ऑन बोर्ड. धावफलकाला वेग देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सध्या सुरू आहे.
बॅटर चंदू करालेकडून स्टील 2 गो. कमी गतीने टाकलेला बॉल फ्लाईट यावेळेला जास्त दिली होती. 11चं बॅट स्वीप करण्याचा पर्यंत तो फसलाय. डॉट बॉलची सध्या होत असताना सांगता रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर राऊंड विकेट आले. फसवा चेंडू होता, धीमा चेंडू होता, लाईन रीड करता आली नाही, फिंगर मोड केली होती, बोटं विखुरली होती. वेल बॉल लागोपाठच्या 2 चौकारानंतर डॉट बॉल आणि पुन्हा एकदा छोटेखानी वापसी त्या ठिकाणी करत असताना गोलंदाज सिराज. स्विच हिट पुन्हा एकदा बॉल आता पाठवला डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक मोहन मात्र त्याला पोहोचण्यापूर्वी बॉल पोहोचलाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. 1 बॉल ओव्हर दी रोप. येतोय तो चौकार. गुड शॉट. सिराजच्या विरुद्ध आलेला आहे. शेवटच्या बॉलवर आलेला स्विच हिट पाहण्याजोगा फटका होता. हँड अँड कोऑर्डिनेशन बॉडी वेट ट्रान्सफर करत असताना बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर थोडा दूर होता त्याच्या आवाक्याबाहेर. चांगलं प्लेसमेंट, चांगलं टायमिंग, चांगलं मिडलिंग सध्या करत असताना बॅटर चंदू इंडिव्हिज्युअल 6 बॉलचा सामना त्याने केला. 3 चौकार त्याच्या बॅटमधून. 200च्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं सध्या तो धावा स्कोर करतोय. शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाकरता स्कोर 12. इंडिव्हिज्युअल त्याच्या मॅचमध्ये तर सांघिक धावसंख्या 8.00 धाब्याच्या धावगतीनं आपण बघत आहोत. 16 धावा धावफलकावर. गोलंदाजीसाठी पाहिलं तर पहिल्या डावातील निर्णायक अंतिम षटकात वैभव सोखंडे गोलंदाजी करता दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्टॅकरला सलामीवीर विठ्ठल ज्यांचं स्ट्रगल आतापर्यंत 2 षटकात आपण पाहिलंय. मात्र या बॅटरकडे ती क्षमता आहे, त्या पॉटेन्शियल आहे, त्या स्किल आहे, त्या टॅलेंट आहे, तो टेम्परामेंट आहे. पहिला बॉल कमी गतीने टाकलाय. स्लोवर वन पिक करता आला नाही. अक्रॉस द बॅटेड खेळण्याचा पर्यंत तो मात्र फसतोय. अभिमाजी भोईर आप्पा, वामनजी भोईर, त्याचबरोबर किशोरजी भोईर त्यांच्या समेत संपूर्ण आमची मॅनेजमेंट कमिटी. सध्या मैदानाचा फेरफटका शफल झाले आणि त्यानंतर सफल फटका बॉल पाठवलाय स्कोअर लेगला. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर बॉल होतोय. स्कोअर लेग सीमा रेषेच्या बाहेर चुमंतर. बक्षीसपात्र फेरीच्या सामन्याचा हा पहिला दमदार रुबाबदार राजेशाही फटका. आदर्श चषक षटकार. सहा धाब्याच्या सोबतीनं बऱ्याच कालावधीनंतर आपण बघत आहोत विठ्ठल यांच्या बॅटमधून दफलकावरती सध्या धावा योगदानित केल्या जात आहेत. स्कोर 22-22. 6 धाब्याच्या मदतीनं सध्याच्या घडीला संघ पुढे सरकतोय. शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी धावासंख्या 22. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी. उद्याचं शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू. उद्या सहभागी सर्व संघांना सूचना आहे बरोबर नियोजित वेळेच्या 15 मिनिटं अगोदर आपली उपस्थिती हवी. बॅटच्या आतलीकडे बॉल मागे चाललाय. थर्ड मॅन आणि विकेट किपरला चकवून फसवून त्या दोघांमधून फरार. लॉंग स्टॉप सीमा पार. लक फॅक्टर ऑन करणारा हा लकी चार विठ्ठल आणि त्याच सोबतीनं शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीसाठी चौकार. बॅक फुटून आले पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा आवाजाचा संपर्क झाला नाही. स्वतः गोलंदाज फॉलोथ्रूमध्ये बॅकअप करतोय. मिळेल ती फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या साईडने सध्या स्कोरबोर्डवर धावासंख्या 27-27. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत. गोलंदाज वैभवकडून 2 बॉल अजूनही बाकी आहेत. चंदू कराले ज्यानं चांगला स्टार्ट या मॅचमध्ये केला होता. स्पेशली वैभव सोसात बाद झाल्यानंतर 6 चेंडूत 12चं योगदान आतापर्यंत त्यानं दिलं. 3 चौकार त्याच्या बॅटमधून. तो इन्फॉर्म बॅटर सध्या स्टॅकर एंडला. हे चॅलेंज आता पाहण्याजोगं असेल. हा संघर्ष आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. स्टील 2 टू गो.
शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न, बॅटची आउटर एज आणि पाठीमागे यष्टीरक्षकानं पकडलाय सुंदर झेल. याचबरोबर संपलाय फलंदाज चंदू कराळेचा खेळ. 27 ला दुसरा आद्रा. टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीला 1 मोर विकेट डाऊन. मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 7 बॉलमध्ये 12 धाब्याचं योगदान देत असताना चंदू माघारी परत आहेत. सलामीवीर विठ्ठल नॉस्ट्राकर रेनला 9 बॉलमध्ये 12 धाब्याचं योगदान त्यांच्या बॅटमधून. 2 सिंगल, 1 षटकार, 1 चौकार. स्कोर सध्या 27-27. स्टील 1 टू गो. हा बॉल आता इम्पॉर्टंट मॅचच्या निकालाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण चेंडू सध्या टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय वैभव सोकांडे. स्ट्राकर रेनला सुरेश. शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले, पूल केलाय, पूल अँड पॉवरफुल बॉल होतोय. गणेश कृपा कन्स्ट्रक्शन स्टँड मध्ये गुल. रोहित शर्मा स्टाईल बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. मायटी ह्यूज अँड मॅक्सिमम मायटी हिट फ्रॉम मायटी मॅन. सिक्सर. एंड इज वेन देन ऑल इज वेल. स्कोरबोर्डवरती धावा संख्या बनवली 33-34 धाब्याचं टार्गेट. उद्या मुरबाड ग्रामीण गटातील लढती आपल्याला पाहायला मिळतील. पहिला असेल तो सामना श्री गणेश दहेगाव त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी पुडगाव. दुसरा सामना बेस्ट ऑफ टीमगाव त्यांच्या विरुद्ध विकास स्पोर्ट्स पवाळे. तिसरा सामना जन्मान कोरवले त्यांच्या विरुद्ध जन्मान वाघिवली. चौथा सामना जन्मान ब्राह्मणगाव त्यांच्या विरुद्ध मंजित मल्हार मोटर्स वांजले. आणि 5वा सामना यजमान संघ आदर्श 11 धानिवली आणि त्यांच्या विरुद्ध सिद्धगड बी असं बाटल असेल. सो रिक्वेस्ट आहे पहिल्या सामन्यासाठी श्री गणेश दहेगाव आणि त्याचबरोबर आई गावदेवी पोटगाव 5:15ला आपली रिपोर्टिंग कुठल्या परिस्थितीत हवी. अदरवाईज जर आपण शेड्यूल डिले स्टार्ट केलं तर मॅनेजमेंट कमिटी जे पेनल्टी डिक्लेअर करेल किंवा षटकारमध्ये जी कपात करेल ती दोन्ही टीमला मान्य करावी लागेल. ही सूचना लक्षात घ्या. सेकंड इनिंगकडे आपण जाऊया. 33 धावा बनवलं गेल्या असं वाटलं होतं. तेशी पार स्कोरबोर्ड जाईल की नाही, मात्र शेवटच्या 2 षटकात वेगानं धावा येताना पाहायला मिळाला. शेवट समर्पक केला सुरेश वारगडेनं. षटकारानं डाव फिनिश झालाय. बनवला गेला 33-34चा टार्गेट. 11.33 धाब्याची धावगती. पाहिजे तिसरी रजनी कुठल्या टीमच्या नावावरती आणि आदर्श चषकाच्या 33व्या पर्वात 34 धावा बनवल्या जातील की त्या रोखल्या जातील. सेकंड इनिंगमध्ये काय घडेल का बिगडेल या कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात बदलाव आणि ऐकूयात प्राऊड ऑफ डोंगरडाबे मुरबाड सुनीलजी शेळके सर यांच्या शुभानेतून या सामन्याचा धावता सत्र दुसरं. थँक्यू सो मच. भोईर आणि त्याचबरोबर के कशा पद्धतीने ताल धरतायत. ब्रह्मप्रहर जरी झालेला असेल तरी या स्पर्धेचा उत्साह कुठेही कमी झालेला आपण बघत नाहीत. पहिला डाव संपलाय जिकडे 33 बनलेले आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडीच्या 34 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करावं लागेल सामना जिंकण्यासाठी शिवप्रेमी शिरगावला. क्रिकेटमध्ये कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी राहत नाही असं आपण नेहमी म्हणत असतो. खाचा खळग्यांनी प्रवास सुरू झाला होता या डावाचा आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये दर्शन शिंदेने फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर आपण बघितलं दुसऱ्या षटकामध्ये शिराज शेखच्या विरोधात 14 आल्या आणि वैभव सोकांडेला तर खरं तर तिकडे
आपण पाहिलं निश्चितच लुटलंय फलंदाजाने, कारण त्याने 17 धावा तिकडे मिळवल्या. याचमुळे शेवटच्या 2 षटकांमध्ये आलेल्या 31 धावांच्या जोरावर 3 षटकांमध्ये आता 33 बनलेले आहेत. 34चं टार्गेट चेस डाऊन करावं लागेल बक्षीस पात्र फेरी जिंकण्यासाठी. आदर्श 11 धारिवलीचे संघनायक, एक अष्टपैलू खेळाडू, मुरबाड तालुक्यातील टेनिस क्रिकेट विश्वातील तेजपुंज तारा मल्हारी भोईर याचा आज वाढदिवस आहे. आणि या ब्रह्मप्रहरी आदर्श चषक धानिवली उपस्थित सर्व खेळाडू आणि चाहत्यांच्या वतीने मल्हारीला आम्ही वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देत आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. सतीश ओकांडे आणि त्याचबरोबर सचिन चोरगे मेजर स्पर्धेमध्ये आतापर्यंत 104 षटकार. त्याचबरोबर आपण बघितले जवळजवळ 250 चौकार इथे लागले गेलेले आहेत. धावा बनवायचे त्या म्हणजे 34. गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर तयार होत असताना आपण बघत आहोत. ऑल इज सेट आणि हा दुसरा डाव इथे सुरू. पहिला चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेर, कव्हर ड्राईव्हचा अत्यंत चांगला फटका. मला असं वाटतं स्क्वेअर ड्राईव्ह आहे, कारण स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलेला आहे. शतरक्षकाच्या डोक्यावरून, पॉइंटच्या डोक्यावरून फटका प्लेस केला. सतीश सोकांडेचा हा चौकार. दोन वाघांची लढत इथे खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. आणि एकाच जंगलातील 2 वाघ असतील तर मग प्रतिस्पर्धी म्हणजे एका वाघाचा दुसरा प्रतिस्पर्धी ठरतो. त्याप्रमाणे इथे या दोन्हीही संघांना एकमेकांची बलस्थानं माहिती आहेत, दोन्ही संघांना एकमेकांच्या उणीवा माहिती आहेत, दोन्ही संघांना एकमेकांची रणनीती बऱ्याचदा त्यांनी अभ्यासलेली किंवा पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे. त्यामुळे वार प्रतिवार या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. लागोपाठच्या 3 षटकांमध्ये कोणत्याही एका संघाला मला असं वाटत नाही की वर्चस्व प्रस्थापित करणं हे शक्य असेल. कधी फलंदाज वर्चस्व प्रस्थापित करतील, कधी गोलंदाजांचा प्रतिकार आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू वाईड होता. प्रतिकार आणि प्रतिसाद हे 2 शब्द जवळचे आहेत उच्चाराच्या दृष्टिकोनातून, परंतु अर्थाच्या दृष्टिकोनातून फार मोठी अर्थ भिन्नता जरी आहे तरी सुद्धा दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत. क्रिकेटचा जर विचार केला तर जिथे गरज आहे तिथे तुम्हाला प्रतिकार देता आला पाहिजे, जिथे गरज आहे तिथे प्रतिसाद सुद्धा तुम्हाला देता आला पाहिजे. त्यामुळे हे सगळं परिस्थितीशी निगडीत आहे. गोलंदाज मयूर पुन्हा एकदा तयार. 5 धावा धावपलकावर. सतीशसाठीचा हा फुलटॉस. लेग स्लिपने तिकडे जे कार्य केलेले ते वाखाणण्याजोगे आहे, स्तुतिमय आहे. यावेळेस हा भीमर नो कॉल केला गेलेला आहे मैदानी पंचांच्या वतीने. 1 धाव निश्चितच इकडे मिळेल. शतरक्षकाचा आपण कौतुक घेऊया, कारण खूप वेगाने चेंडू त्याच्याकडे आला होता. आणि यष्टी रक्षकाच्या ज्यावेळेस तुम्ही अगदी पॅरलल म्हणजे त्याच्या मागे उभे असता, अधिकचा अंतर तुमच्यामध्ये ज्यावेळेस नसतं, म्हणजे वाईड जास्त जर तुम्ही उभे नसाल तर ते काम थोडं अधिक कठीण आहे. याचं कारण की क्षेत्ररक्षकाने जो चेंडू सोडलेला असतो तो त्याच्या जवळून गेलेला असतो यष्टी रक्षकाने, आणि तीच लाईन पिक करत असताना बॅकअप देणं हे फार कठीण काम आहे. आणि त्यातल्या त्यात 3:15 वाजलेले आहेत रात्रीचे. प्रकाशचं कौतुक करू. आर्टिफिशियल प्रकाश जरी आपल्याला पाहायला मिळतो तरी प्रकाशच्या ह्या नॅचरल इन्स्टिंक्ट आहेत. यावेळेस इथे हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑनसाईडला फटका खेळायचा होता, हुकचा फटका खेळायचा होता. फलंदाज सतीशला चेंडूबाईचा संपर्क तिकडे त्याला देता आला नव्हता. गोलंदाजाची ओळख ही विविधतेने नटलेली असावी. म्हणजे गोलंदाजाकडे त्याचं प्रमुख अस्त्र हे वेगाबरोबर विविधतेचं असावं. फक्त आणि फक्त त्याने विविधता ही चेंडूच्या लांबीमध्ये त्याचबरोबर दिशेमध्ये न करता मग वेगात जर केली तर मात्र तिथे तो दुग्ध शर्करा योग बनत असतो. तिथे मग ॲज अ बॉलर तुम्ही कंप्लीट पॅकेज तुमच्या संघासाठी बनत असता. आणि ते करावं लागेल, कारण ज्या पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करण्यासाठी शिवप्रेमी शिरगावचे फलंदाज जाणले जातात त्यांना याच भाषेने उत्तर द्यावं लागेल. तर त्यांना धावपलकाला तुम्ही त्यांच्या धावपलकाला आवर घालू शकता. अदरवाईज अशा पद्धतीचे फटके तुमच्या विरोधात ते खेळतील. पूल केला होता मिसटायमिंग फटका जरूर आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे सुरेश वारगडे, म्हणजे एका हाताची कमाल.
चांगलं क्षेत्ररक्षण, तितकी चांगली फेकी दरम्यान त्याची झालेली आपण पाहिली. तिसऱ्या धाब्यासाठी फोर्स करतायत सचिन चोरगे. मेजर गोलंदाजाबरोबर चर्चा करतायत, परंतु सचिनच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं. त्याला तिसरी धाव इकडे पूर्ण करायची होती. बघा, क्रिकेट खेळत असताना तुम्ही हलगर्जीपणाने ते खेळू शकत नाहीत. क्रिकेटमध्ये तुम्हाला नेहमी अलर्ट मोडवर राहावं लागतं. म्हणजे सामन्यामध्ये कधी कधी विजय तुमच्या दृष्टिक्षेपात असताना सुद्धा तुम्ही किती अलर्ट आहात याला फार मोठं महत्व आहे. तुम्ही तुमचा अलर्टनेस गमावला की सामना तुमच्या विरोधात जाऊ लागतो. असं अनेक सामन्यांची उदाहरणं आपण देऊ शकू. त्याचमुळे इथे मला असं वाटतं सचिन चोरगे मेजर थोडे आपण ज्याला म्हणतो की अधिक समाधानकारक झाले होते. ओव्हर सॅटिस्फॅक्शन ज्याला आपण म्हणतो, कम्प्लिसंट ज्याला असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. आणखी एक शब्द आहे. 8 धावा धावपलकावर गोलंदाज मयूरने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. चौकारानंतर त्याने 2 चेंडू चांगले फेकलेत. पंचांकडे इथे दाद मागण्यात आलेली आहे. पंच कुठेही इथे इंटरेस्ट दाखवत नाहीत. यावेळी अपीलमधील फील सुद्धा पंचांना कळत असतो आणि त्याचमुळे त्या सगळ्या गोष्टींची चाचपणी पंच मैदानाच्या आतमध्ये करत असतात. बघा, कॉन्फिडंट लुकिंग अपील ही वेगळीच असते. तिथे तुम्ही आग्रही असता, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की कोणत्याही पद्धतीने हा बळी आपण इकडे म्हणजे आपल्याला तो मिळायलाच हवा. आणि ती अपील करत असताना तुम्हाला तुमच्या मनाची जी साथ मिळते, तुमच्या शरीराची जी साथ मिळते, ती कंपॅरेटिव्हली टोकन अपील करताना मिळत नाही असं माझं मत आहे. त्याचमुळे मग पंचांच्याही ते फार लक्षात लवकर येतं. देहबोली ज्याला आपण मराठीमधून म्हणतो, बॉडी लँग्वेज इंग्रजीमध्ये त्याला शब्द आहे प्रतिशब्द. धावा धावपलकावर एकही फलंदाज गमावलेला नाही. 2 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. षटकाची सुरुवात आपण पाहिली ती चौकाराने जरूर झाली होती, परंतु त्यानंतर या षटकामध्ये छोटेखानी पुनरागमन केलेले गोलंदाज मयूर कराळेने 2 चेंडू आणखी त्याला पूर्ण करायचे आहेत षटक समाप्तीसाठी. 6 चेंडू तुम्ही योग्य रीतीने पूर्ण केले तर षटक पूर्ण होत असतं. 17 धावांचे काही षटका आपण चेंडूंची काही षटका अनुभवलेली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोहम्मद शमीच्या नावावर तो दुर्दैवी विक्रम आहे. हे विक्रम दुर्दैवी आहेत सर, हे सुदैवी विक्रम नाहीत. इथेही स्विच करण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला होता. ट्रिम लाईनच्या बाहेरून चेंडू निघून गेलेला आहे. गाईडलाईन क्रॉस करत असताना चेंडूला न्याहाळलेलं आहे पंचांनी. वन्स अगेन अंपायर इज बेस्ट जज. पुन्हा एकदा ते आपण म्हणूया की पंच हे चांगले जज असतात. कमी वेळेमध्ये योग्य निर्णय देणं हेच आव्हान पंचांसाठी फार मोठं असतं. जरी तुमच्याकडे टेक्नॉलॉजिकल सपोर्ट असेल तरी काही आयोजक मी असे अनुभवलेले आहेत मनोज कारवे सर, की एखादा पंचांचा पॅनल वारंवार तिसऱ्या पंचांची जर मागणी करत असेल तर त्या पंचांच्या पॅनलला रिटेन केलं जात नाही दुसऱ्या वर्षामध्ये, म्हणजे नेक्स्ट इयरच्या आयोजनामध्ये. असेही काही आयोजक मी पाहिलेले आहेत, त्यांच्या तोंडून ती चर्चा ऐकलेली आहे. त्यामुळे गरज असेल तिथेच तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. जेपी पॅनलचं तर तसंही सगळ्या बाजून कौतुक होतं, सर्व स्तरामधून कौतुक होतं. कौतुकास पात्र कामगिरी जर तुम्ही केली तरच कौतुक होत असतं, अदरवाईज ते होत नाही. यावेळेस इथे सुफला क्षेत्ररक्षकाने चेंडूपर्यंत अंतिम क्षणावर नजर ठेवली होती. अंतिम क्षणापर्यंत चेंडू कराडेसारखा उंच क्षेत्ररक्षक तिकडे होता, त्याच्या वतीने हा झेल टिपण्यात आला नाही. परंतु हे टीम स्पिरिट बघा, स्वतः गोलंदाज तिकडे इथे चर्चेला वाट न देता चर्चा थांबवतोय. गोलंदाज म्हणतो की हरकत नाही, तुमचा प्रयत्न अत्यंत चांगला होता. या पद्धतीने तुम्हाला कॉम्प्लिमेंट देता आल्या पाहिजेत. या षटकाचा जर विचार केला तर शेवटचा चेंडू येणं शेष आहे. आणखी या षटकातील गोलंदाज मयूर चौथेने षटक हाताळलं जात आहे. सामाजिक सलोख हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे समाज जीवनाचा जर विचार केला. परंतु टीम मध्ये जर सलोख्याचं वातावरण ठेवायचं असेल तर या पद्धतीने निर्णय घ्यायला लागतो. स्वतः गोलंदाजाने तो पुढाकार घेऊन घेतला होता, त्यामुळे त्याचं कौतुक. यावेळेस त्या अपील जरूर रेज केलेली आहे. दोन्ही पंचांची नजरानजर होते, दोन्ही पंच स्थिर आहेत. आखो आखो में इशारा आणि षटक संपतंय. कधी कधी तुम्हाला मेसेज देण्यासाठी शब्द या माध्यमाचा, भाषा या माध्यमाचा वापर करायला लागत नाही. याची अनेक उदाहरणं आपण देऊ शकतो. दुसरं षटक लगेचच मैदानाच्या आतमध्ये सुरू करूया. सामना जरी शेवटचा असेल तरी वेळेच्या बाबतीत कटाक्ष बाळगणं गरजेचं आहे. 11 बनलेले आहेत, पहिलं षटक संपलंय. 12 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण आहे इथून पुढे लकी. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज पाहायचे कोण नियुक्त केले जातील.
शब्दविना संवादी जय असं एक प्राकृत वचन आहे, ज्यामध्ये शब्द या माध्यमाचा वापर न करता सुद्धा तुम्ही संवाद साधू शकता असं म्हटलं गेलेलं आहे. आपल्या घरामध्ये जर वृद्ध आजी आजोबा असतील तर ते एकमेकांकडे फक्त कटाक्ष टाकतात, नजर त्यांची होते आणि त्यातून मग एकमेकांच्या भावना त्यांना समजत असतात की नेमकं काय म्हणायचंय आपल्या जोडीदाराला. तिथपर्यंत तुम्हाला फलंदाजी करत असताना दोन पार्टनरला पोचता आलं पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या क्षेत्ररक्षकांना तुमच्या कर्णधाराचे समन्वय त्या पद्धतीने तिथे दृढ होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्ये यष्टीरक्षक आणि गोलंदाज अशी जोडी आपण खरं तर तिथे हेरू शकतो, कारण बऱ्याचदा यष्टीरक्षक गोलंदाजाचा रोडमॅप ठरवत असतात, यष्टीरक्षक गोलंदाजाला मदत करतात. गोलंदाजाला ते वारंवार मार्गदर्शन करतात, कोणत्या लेंथवर कोणत्या लाईनवर चेंडू हाताळला पाहिजे. बघा आनंद वाडीकर अधिकचा वेळ आपण घेतायत. शेवटचा सामना जरी असेल तरी वेळेच्या बाबतीत हलगर्जीपणा नको. बारा चेंडू 23 धावा बॉडी लाईन मध्ये चेंडू ठेवण्यात आलेला आहे. गोलंदाज स्वतः चेंडूपर्यंत पोहोचण्याचा निर्णय इथे घेत आहेत. क्रिकेटमध्ये उंचपुरे खेळाडूंसाठी काही गोष्टी तुलनात्मक दृष्ट्या सोप्या असतात. म्हणजे चेंडूला टॉसअप करणं हे उंचपुऱ्या गोलंदाजासाठी सोपं आहे, चंदू कराळे गोलंदाजीसाठी आहेत. त्याचबरोबर मैदान कव्हर करणं हे सुद्धा उंच खेळाडूसाठी सोपं आहे, कारण त्याच्या स्ट्राईड्स मोठ्या बनतात, त्यामुळे अंतर आपोआपच तो फार लवकर कंपॅरेटिव्हली पूर्ण करतो. सतीशपेक्षा चंदू अत्यंत उंच आहेत, खूप उंच आहेत, त्याचमुळे त्यापेक्षा अधिक वेगाने त्याने मैदान कव्हर केलं होतं. मोठा फटका खेळलाय आणि त्याचबरोबर चांगला संपर्क इथे सचिन चोरगे मेजरचा. याही सामन्यामध्ये निर्णायक महत्वाच्या क्षणाला हा षटकार. सामना खरं तर हा फटका खेळल्यानंतरच प्रत्येकाला असं वाटलं होतं की शॉट तितका कन्व्हिन्सिंग नसेल. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवता जरी आली नसली तरी चेंडूपाईचा संपर्क योग्य आला होता. आणि मराठीमध्ये एक मला असं वाटतं म्हटलं असं जातं की खोटं बोलायचं असेल तर खोटं बोला, परंतु रेटून बोला. त्या पद्धतीने सचिन मेजरने हा फटका खेळत असताना तिथे अर्धा प्रयत्न केला नव्हता, पूर्ण प्रयत्न होता. म्हणजे जितकी ताकद होती ती झोकली होती. त्याचबरोबर बॅटचा फॉलो थ्रू आपण पाहिला तर तो सुद्धा त्याचा पूर्ण झाला होता, फिनिश झाला होता. त्याचमुळे जेही करायचंय ते तो हेतू स्पष्ट झाला होता. तिकडे आधीची ताकद झोकायची होती. बऱ्याचदा फलंदाजीच्या कोचिंग मॅन्युअलच्या विरोधात असे फटके जातात, कारण चेंडूवर नजर न ठेवता फटका खेळता येणं हे त्यातल्या त्यात फार मोठं विशेष आहे. परंतु सचिन चोरगे मेजरने ते केलं होतं, विशेषातलं विशेष. 9 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपण बघतो. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये एक षटकार आलेले आहेत. या पद्धतीचा रन रेट म्हणजे 9 धावा प्रत्येक षटकामध्ये, 10 धावा किंवा 8 धावा, या रन रेटमध्ये मोठे फटके गोलंदाजी करणाऱ्या संघाला पराभवाच्या दिशेने घेऊन जातात, पराभवाच्या गर्तेकडे खाईकडे घेऊन जातात. त्यामुळे मोठ्या फटक्यांपासून प्रतिबंध जितका लावता येईल, आळा जितका मोठ्या फटक्यांना लावता येईल, त्या पद्धतीने रणनीती आखता येईल, त्याचं एक्झिक्युशन करता येईल, ते कधी बेटर असतं गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. परंतु फलंदाजांचं सुद्धा तेच काम आहे. फलंदाजी फटकेबाजीसाठीच मैदानाच्या आतमध्ये जातात. 9 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल होत असताना आपण बघतो 18 धावा धावपलकोर जोडण्यात आलेले आहेत. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर जवळजवळ 11.25 धावा प्रत्येक षटकामध्ये हव्या आहेत. आखूटप्प्याचा चेंडू, इथे तुषारचं काम चांगलं झालेलं आहे. तुषारची कामगिरी चांगली आहे असं मी म्हणेल, कारण तुषारने इथे तुषार सिंचनाप्रमाणे थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे फक्त एकच धाव बनवून दिलेली आहे. तिथे चौकार येऊ शकला असता, शक्यता नाकारता येत नाही. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा उल्लेख होईल. रात्रकालीन क्रिकेट 3:30 वाजलेले आहेत आणि त्यातल्या त्यात तुम्ही चौथा सामना खेळताय. स्टॅमिना हा सुद्धा महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये खेळत असताना, आणि तो स्टॅमिना सुद्धा जर आपण विचारात घेतला, या अगोदर मागच्या महिन्यामध्ये दीपकला माहिती आहे आम्ही चौथ्या फेरीचा सामना खेळत होतो DS11 डोंगरगावच्या वतीने. तिथे शेवटचा सामना खेळत असताना चौथा तो होता याच पद्धतीचा. कोणत्याही खेळाडूच्या अंगामध्ये त्राण उरलं नव्हतं, म्हणजे एनर्जी लेवल इतकी खाली येते. आणि अशातच या पद्धतीने तुम्ही जे निर्णय घेता ते निर्णय योग्य रीतीने घेता येणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. घेतलेला निर्णय योग्य ठरवणं हे सुद्धा त्यातल्या त्यात फार महत्त्वाचं बनत असतं.
चेंडूचं हे षटक महागडं बनत आहे. षटकारानंतर 2 चेंडू एकेरी धावांसाठी जरूर त्याने फेकले होते, परंतु आतापर्यंत जर विचार केला तर चेंडूने 12 धावा खर्च केले आहेत. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 11 धावा खर्च झाल्या होत्या. 11 आणि 12 23 बनलेले आहेत. 7 चेंडू 11 धावा. आता या चेंडूला अनन्यसाधारण महत्व आहे. हा चेंडू ज्या संघाच्या बाजूने जाईल त्या संघाचा प्रवास या सामन्याच्या विजयाच्या दिशेने थोडा सुखकर बनेल. क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याआधी चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार. निर्णायक ऐन मोक्याच्या क्षणाला सचिन चोरगे मेजरचा प्रहार, चौकार. अधिकची ताकद वापरत असताना या पद्धतीने टायमिंग जुळवणं हे अत्यंत कठीण काम आहे. बऱ्याचदा अधिकची ताकद ज्यावेळेस फलंदाजी मध्ये फलंदाजी करत असताना झोकून देतात फटके खेळत असताना, त्यावेळेस त्यांचं टायमिंग बऱ्याचदा झुकत असलेलं मनोज कार्वे सर आपण पाहिलेलं आहे. परंतु सचिन चोरगे मेजर या सगळ्यासाठी अपवाद आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण त्याने आतापर्यंत जी फटकेबाजी केलेली आहे त्यामध्ये सगळे फटके ताकदवान आहेत. कोणत्याही पद्धतीने टायमिंगचा विचार न करता केलेले ते प्रहार होते, परंतु तरी सुद्धा ते करत असताना त्यांचं टायमिंग चांगलं जुळलेलं आहे. 6 चेंडू आणि 7 धावा. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर कायरॉन पोलार्ड असेल, त्याचबरोबर क्रिस गेल असेल, अशी ही जी नावं आहेत, अधिकचा म्हणजे कॅरिबियन स्टाईलच मुळात तशी आहे, अधिकची ताकद वापरायची. आणि चेंडू षटकारासाठी नाही तर अगदी आपण बोलतो 8 किंवा 9 किंवा 10 इतक्या अंतरावर पाठवायचा. विगरस बॅटिंग ज्याला आपण म्हणतो करण्यासाठी ते जाणले जातात. 2 षटकं संपली, 27 धावा धावपलकर. आणखी 7 धावांची गरज आहे. मला असं वाटतं हा सामना इथे पुढे सुरू झालेला आहे, म्हणजे आता सुरू झालेला आहे. पाहिजे सामन्यामध्ये एक वेगळी कलाटणी ते मिळेल का? विघ्नेशच्या हातामध्ये गोलंदाजी सोपवण्यात आलेली आहे. विघ्नेश अडचणीच्या काळामध्ये आपण प्रत्येक जण देवाचा धावा करतो, गणपती बाप्पाचा धावा करतो, हे नाव सुद्धा विघ्नेशच आहे या गोलंदाजाचं. 6 चेंडू 7 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सामन्यामध्ये इथे अपेक्षित बदल होईल का गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी? पहिला चेंडू, इथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. याच बदलाचा सुतोवाच मी अगोदर केलं होतं की सामना इथून सुरू झालेला आहे. या अगोदर काय झालेले ते दोन्ही संघाला विसरावं लागेल. विशेषत्वाने फलंदाजी करणाऱ्या संघाला कंप्लिसंट न होता इथे या पुढचं जे आव्हान आहे ते टॅकल करण्यासाठी रणनीती बनवावी लागेल. होतं काय नेमकं यावर आपण चर्चा करू. कधी कधी सुरुवात चांगली मिळाली 2 फलंदाजांना आणि त्यांच्या दोघांच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या आणि त्यानंतर कंपॅरेटिव्हली शेवटच्या षटकामध्ये रन बॉल इक्वेशन किंवा 7-8 धावा जर असतील तर फलंदाजांची कॉन्सन्ट्रेशन लेवल थोडीशी घसरते, त्यांचं गांभीर्य थोडं खालावतं आणि त्या विजयाच्या दृष्टिकोनातून त्यांची असेसमेंट थोडीशी कमी होते आणि त्याचा फटका बसतो फलंदाजांना फटका बसला म्हणजे अल्टिमेटली तो फटका संघालाच बसतो आणि तेच झालं होतं. या अगोदर चंद्र पाहिला होता आम्ही, सफेद रंगाचा होता. आता त्याने त्याचा रंग बदललेला आहे, आता तो थोडा ऑरेंज बनलेला आहे. 10 क्रिकच्या कॅमेरामनचं भरभरून कौतुक करावं लागेल. काही शब्दांचं काही गोष्टींचं कौतुक करत असताना शब्द हे माध्यम अपुरं पडतं. खरोखर 10 क्रिकेट तुम्ही आज ज्या पद्धतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलेलं आहे, याच्या अगोदरच्या 2 रजनीही असतील, परंतु मी आज अनुभव घेतला त्यामुळे. इथे हा चेंडू आपण पाहायचा आहे. तुर्तास तर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नव्हता, परंतु हा चेंडू वाईड आहे. म्हणून मी म्हटलं होतं की आपल्याला पाहायचं इथून पुढे काय होईल. ज्या गोष्टींचे तुम्ही प्रत्यक्षदर्शी असता त्या गोष्टींना पुरावा मागण्याची गरज नाही. ज्या गोष्टी आम्ही 10 क्रिकच्या आज अनुभवलेल्या आहेत आजच्या रजनीमध्ये, त्यासाठी तुमचं आम्ही तोंड भरून कौतुक निश्चितच करणार आहोत. कुणाल म्हात्रे अँड टीम 10 क्रिकेट 10 क्रिक अँड क्रिकेट तेच आहे. या बेचा फटका इथे फसलाय, क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय. सामना संपण्याचं नाव घेणार नाही. या सामन्यामध्ये निर्धार पक्का आहे विजयासाठीचा. गोलंदाजी करणाऱ्या शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडीच्या गोलंदाजांचा. त्याने इथे हार मानली नाही. फलंदाजाला ऑनसाइडला फटका खेळण्यासाठी आकुटप्याचा चेंडू प्रस्तुत केला. फलंदाज उजवेष्टीच्या बाहेर शफल झाले होते, लॉंग वे शफल, आणि त्यानंतर एक्झिक्यूट केला फटका चांगला होता. प्लेसमेंट चुकली आणि त्याचबरोबर झेल टिपला क्षेत्ररक्षकाने. फलंदाज दर्शन शिंदे बाद.
ऑल इज ग्लिटर्स दॅट नॉट गोल्ड असं म्हणतात, जे जे चकाकतं ते सोनं नसतं. मला असं वाटतं मला दुसरं काहीतरी म्हणायचं होतं की जितक्या गोष्टी आपल्याला सोप्या वाटतात त्या सोप्या नसतात. दुरून डोंगर साजरे, त्या पद्धतीने या सामन्यामध्ये तेच झालेलं आहे. या अगोदर 2 षटकं फलंदाजांच्या नावावर राहिली, परंतु क्रिकेटमध्ये विजय कधीही तुम्हाला मागून मिळत नाही. भारतीय स्वातंत्र्याचं सुद्धा तसंच झालं होतं. मनोज कार्वे सर, मवाळ तिकडे मवाळ वाद होता, मवाळ वादामध्ये अर्ज विनंत्या अर्ज या सगळ्या गोष्टी येतात. जहाळ वाद वेगळी गोष्ट आहे आणि त्या सगळ्यांचा संगम झाल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं. इथे क्रिकेटमध्ये विजय कधी मागून मिळणार नाही, तुम्हाला तो मिळवावा लागेल. प्रतिस्पर्ध्याकडून तो कधी कधी तुम्हाला बळकावावा लागेल, खेचून आणावा लागेल आणि आता ते करण्यासाठी भाग पाडलेलं आहे शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडीच्या गोलंदाजाने. खरं तर आतापर्यंत इक्वेशन आपण पाहिलं तर ते फलंदाजांच्याच बाजूने जाणार आहे. 4 मध्ये 6. पाहिजे या सामन्यामध्ये काय घडणार आहे. 4 चेंडू 6 धावा. बॅकफुटला ढकलले फलंदाजाला. व्हॉट अ ग्रेट डिलिव्हरी. अत्यंत चांगला चेंडू. विघ्नेश, त्याचा आपण उल्लेख केला होता की तुम्ही संकटात असल्यानंतर गणपती बाप्पाचा धावा करता. हा चेंडू काय कटर वापरलेला आहे. अत्यंत चांगला चेंडू. विघ्नेशचा फलंदाजाकडे कोणतंही ठोस प्रत्युत्तर नव्हतं. ठोस काय कोणतेच प्रत्युत्तर नव्हतं. फलंदाजाला शांत ठेवलेलं आहे. 3 चेंडू 6 धावा. स्ट्राईक रेट आता इथे मेंटेन करावा लागेल, तो म्हणजेच 200चा. 3 मध्ये 6 बनवायचे आहेत. आणखी एक निर्धाव चेंडू फेकला तर सामन्यामध्ये 3-13 वाजू शकतात फलंदाजी करणाऱ्या संघाचे. इथे यावेळेस उंच उडी घेतली होती लकीने. संधी याच पद्धतीची असते. मोठा विजय तुम्हाला मिळवायचा असेल तर या पद्धतीच्या संधींचा तुम्हाला वापर करता आला पाहिजे. 1 धाव मिळालेली आहे. डोक्यावरचं ओझं ज्या पद्धतीने खांद्यावर येतं त्या पद्धतीने ही धाव फलंदाजी करणाऱ्या संघासाठी आहे, कारण सचिन चोरगे मेजर स्ट्रायकिंग एंडला येतील. इथे बघा हा प्रयत्न लकी तांदळे यांचा. उंच उडी तर घेतली होती. भरभक्कम शरीर यष्टीचा हा खेळाडू आहे. जवळजवळ 100च्या आसपास वजन जरूर असेल, तरी सुद्धा उंच उडी अत्यंत चांगल्या पद्धतीने घेतली होती. योग्य वेळेला घेतली होती, परंतु चेंडू तोपर्यंत निघून गेला होता. 2 चेंडू आणि 5 धावा. अत्यंत चुरशीचा सामना. आजच्या दिवसाची रजनीची सुरुवात सुद्धा याच पद्धतीच्या चुरशीच्या सामन्यांनी होणं अपेक्षित होते, परंतु पहिला सामना आपण पाहिला जिथे हिरमोड झाला होता प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा आणि रनचेस करत असताना 2च षटकांमध्ये तो सामना आवरला होता. तो सामना जिंकला होता रनचेस करणाऱ्या संघाने. परंतु अंत भला तो सब भला असं म्हणतात. या रजनीचा शेवट किती रोमहर्षक आहे. चुरशीला हद्दपार करणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. हा चेंडू अत्यंत महत्वाचा आहे. गोल्डन बॉल इथे हाताळता येईल का. सामना डीप मध्ये घेऊन जाता येईल का गोलंदाजाला. फलंदाज एखादा षटकार जर खेळतात तर सामना संपेल. आदर्श चषक धानिवलीतील कमीत कमी एका बक्षिसाचे मानकरी ठरतील. यावेळेस इथे खोलामध्ये चेंडू टाकलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. प्रकाश चेंडू अडवतायत. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आणि 2 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण होत आहेत. 12वे प्रतिनिधींचा आवाज सुद्धा वाढलेला आहे. 1 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण सगळेजण बघत आहोत. या स्पर्धेची सर्व दूर चर्चा का होते त्याचा अत्यंत चांगलं उदाहरण खरं तर इथे आपण बघत आहोत. इथे या सामन्यातून मी इथे आल्यानंतर एक सामना कव्हर केल्यानंतर चंदू राणे मला माझ्याकडे येऊन त्यांनी वार्तालाप साधला होता. मला म्हटलं होतं सर कसं वाटतं हे सगळं. मी म्हटलो हे जे सगळं आयोजन आहे त्यासाठी शब्दात माझ्याकडे नाही. सगळ्या गोष्टी अत्यंत चांगल्या आहेत. शोधून सुद्धा फॉल्ट सापडणार नाही इतकं चांगलं आयोजन आहे. परंतु आता इथून पुढे क्रिकेट कोणत्या दर्जाचं खेळलं जातं त्यावरून स्पर्धेची रंगत ठरणार आहे आणि तो दर्जा आजच्या क्रिकेटने अत्यंत चांगला जपलेला आहे. दर्जेदार क्रिकेट आज आपल्याला मुरबाड ग्रामीणचं पाहायला मिळालेलं आहे. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये विजयाचा जल्लोष कोणता संघ इथे पूर्ण करणार आहे, साजरा करणार आहे. त्याचबरोबर पराभवाची कारण मीमांसा कोणाच्या वाट्याला जायचं हे पाहायचंय. 1 चेंडूंमध्ये 2 धावा आल्या तर सामना बरोबरीत सुटेल. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर अथवा बोल्ड आउट. प्रेक्षक सावध. खेळाडू तयार. फटका फसलाय. हा झेल टिपला जाईल का. एक हाताची कमाल आणि केलेली एक कमाल इथे सुरेश वारगडेने. हे सेलिब्रेशन विघ्नेशचा आपण बघत आहोत. सामना संपला होता. सामना फलंदाजी करणाऱ्या संघाने आपल्या खिशात घातला होता. त्यांच्या तोंडाजवळ घास गेला परंतु त्यांना तो गिळंकृत करून दिला नाही. या गोलंदाजाने इथे कमालीची कामगिरी केलेली आहे. आदर्श चषकासारखी मोठी स्पर्धा इथे आनंदवाडीने गाजवलेली आहे. त्याचबरोबर विघ्नेशचं तोंड भरून कौतुक करावं लागेल.
काय निर्धार, काय गोलंदाजी, अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनीय सामना. आणि सामना जिंकलेला आहे तो म्हणजे शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडीने. सुरेश वारगडेचं कौतुक, जिंकलेल्या संघाचा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. एकाच्या वर दुसरा, दुसऱ्याच्या वर तिसरा, तिसऱ्याच्या वर चौथा. सुरेश वारगडेने त्याची जी ओळख निर्माण केली होती ती ओळख इथे पुन्हा एकदा दाखवून दिलेली आहे. आनंदवाडी संघातील सगळ्यात भरवशाचा क्षेत्ररक्षक सुरेश वारगडे, त्याने तिथला झेल. विघ्नेशने त्याची कामगिरी अत्यंत चोखपणे पार पाडली. प्रकाशचंही योगदान चांगलं मिळालं. क्रिकेटमध्ये टीम वर्क इज इक्वल टू ड्रीम वर्क, आणि ही स्वप्नवत कामगिरी इथे पूर्ण करता आलेली आहे आनंदवाडीला. सामन्यातील सामनावीर खेळाडू नो डाऊट अबाउट दॅट वन इज, ज्याविषयी कोणाच्याही मानामध्ये शंका नाही. 6 चेंडूंमध्ये 7 धावा, भरभक्कम एक्सप्लोसिव्ह फलंदाजी युनिटच्या विरोधात ज्याने डिफेंड केल्या तो गोलंदाज विघ्नेश, सामन्यातील सामनावीर. त्याचबरोबर या अगोदरच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू शिरगाव संघाचा सचिन सोरगे, आपणाचे विनंती आहे सामनावीराचं बक्षीस स्वीकारण्यासाठी आपणही आमच्या पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी मुख्य मंचावर जोडले जा. त्याचबरोबर विघ्नेश, आपणास विनंती आहे लवकरात लवकर या.